नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, नोकरदार वर्गासाठी मोठी खुशखबर आहे। पगारवाढीचं गणित बसणार 3 ऐवजी 5 फॅमिली युनिटचा नवा फॉर्म्युला चर्चेत, पगारात होणार भरघोस वाढ। 8व्या वेतन आयोगाकडे देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि कोट्यवधी सरकारी कर्मचारी यांचं लक्ष आहे। किमान वेतन किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल, अशा पगारात नेमकी किती फरक पडला असं विविध चर्चा सुरू आहे। याच दरम्यान फॅमिली युनिटच्या सूत्राची जोरदार चर्चा सुरू झाली। या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांच्या पश्चात आईवडिलांचे कुटुंबात समावेश केल्यास फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत जाऊ शकतो आणि किमान मूळ वेतने सुमारे 69,000 रुपयांपर्यंत वाढू शकते, ते शक्य व्यक्त केले जात आहे। आतापर्यंत किमान वेतन निश्चित करताना 3 फॅमिली युनिटचा गृहीत धरत होता। आता कर्मचारी त्यांच्या तिच्या जोडीदाराने 2 मुलांचा समावेश केला जात होता। मात्र आता 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनेने 5 फॅमिली युनिटचा प्रस्ताव मांडला आहे। प्रस्तावानुसार कर्मचारी 1 युनिट, जोडीदार 1 युनिट, 2 मुले 1.6 युनिट आणि आश्रित आईवडील 1.6 युनिट, अशा प्रकारे एकूण 5.2 युनिट्स साधारणतः 6 युनिट्स धरून किमान वेतन निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाने 1957च्या भारतीय कामगार परिषदेच्या LIC निकषाचा आधार घेतला होता। त्यावेळी 3 फॅमिली युनिटच्या गणनेनुसार 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता आणि किमान मूळ वेतने 7,000 रुपये थेट 18,000 रुपये करण्यात आलं होतं। या सूत्रावर सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित केले जात आहे। नव्या सूत्रामुळे किती वाढवू शकते? उदाहरणार्थ, एका व्यक्तीच्या मासिक किमान जीवनावश्यक खर्च 13,000 रुपये धरला तर खुल्या 3 युनिटच्या सूत्रानुसार कुटुंबाचा खर्च सुमारे 21,400 रुपये ठरतो। नव्या 5 युनिटच्या सूत्रानुसार हा खर्च जवळपास 69,000 रुपये होतो। म्हणजेच आश्रित आईवडिलांचा समावेश झाल्यास किमान वेतनाच्या गणनेनुसार सुमारे 27,600 रुपयाची अतिरिक्त वाढ विचारात घेतली जाऊ शकते। फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत जाण्याची चर्चा। सध्या 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे। मात्र नवीन प्रस्ताव स्वीकारला गेला तर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उदाहरणार्थ, सध्याचे सुमारे 18,000 रुपये मूळ वेतन फिटमेंट फॅक्टर जर निघूनल्यास ते सुमारे 68,940 रुपये म्हणजे जवळपास 69,000 रुपये होऊ शकते। याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते या स्वतंत्रपणे जोडले जातील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शिकला विसरू नका। धन्यवाद।